रात्र गडद होत चाललेली, शहर झोपेत गेलेलं, पण कुठेतरी एका बंद खोलीत विश्वास, भीती आणि फसवणूक याचा एक भयंकर खेळ सुरू होता. एक माणूस जो स्वतःला देवी शक्तीचा मालक म्हणून घेत होता, एक महिला जी फक्त आपल्या आयुष्याचा मार्ग शोधत होती, आणि एक असा सापळा ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं. तुम्ही विचार करा, जर कोणी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्येवर उपाय देण्याचं आश्वासन देत असेल आणि त्या बदल्यात तुमचं सगळंच हिसकावून घेत असेल, तर हा फक्त एक गुन्हा नाही, हा विश्वासाचा खून आहे, हा अंधश्रद्धेचा काळा चेहरा आहे. आणि जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला, तेव्हा फक्त एक शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. नमस्कार, मी अभिषेक. तुम्ही पाहताय व्हायरल मुद्दा. कल्पना करा, एक असा क्षण जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुटलेला असता, एक असा निर्णय जो तुम्हाला वाटतो की तुमचं आयुष्य बदलून टाकेल, आणि त्याच निर्णयामुळे तुम्ही एका अशा अंधारात शिरता जिथे फक्त वेदना, भीती आणि शोषण असतं. ही आहे कॅप्टन अशोक खरातची कथा. नाशिक, एक शांत, प्रगत आणि वेगाने वाढणारं शहर. इथे अनेक लोक आपल्या स्वप्नाच्या शोधात येतात, पण या शहरातच काही वर्षांपासून एक वेगळं साम्राज्य उभं राहत होतं. अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन, स्वतःला देवी शक्ती असलेला माणूस म्हणून सादर करणारा, अंकशास्त्र, ज्योतिष, मंत्रतंत्र याचा आधार घेऊन लोकांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणारा. त्याच्या ऑफिसमध्ये मोठे मोठे लोक येत, राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य लोक, जे आपल्या समस्यामुळे हतबल झालेले होते. लग्न होत नाही, व्यवसाय चालत नाही, घरात समस्या आहेत, आणि अशा प्रत्येक समस्यासाठी कॅप्टनकडे उपाय होता, किंवा किमान तो तसं भासवत होता. सगळं सुरळीत चालू होतं जोपर्यंत एक महिला पुढे आली नाही. सिडको परिसरात राहणारी 28 वर्षाची महिला. तिचं आयुष्य अगदी सामान्य होतं, पण एक समस्या होती, तिचं लग्न जुळत नव्हतं. घरच्यांना काळजी वाटू लागली, आणि मग एक निर्णय घेतला गेला, तिला कॅप्टनकडे नेण्याचा. तो क्षण कदाचित तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. पहिल्यांदा भेट झाली, खरातने तिच्याकडे पाहिलं, काही आकडे मोजले, काही मंत्र बोलले, आणि मग एक वाक्य म्हणाला, तुझ्या आयुष्यात मोठा अडथळा आहे, पण माझ्याकडे त्याचं समाधान आहे. त्या एका वाक्याने विश्वास निर्माण झाला. तो तिला खडा घालायला सांगतो, काही विधी करायला सांगतो, आणि हळूहळू ती त्याच्या जाळ्यात अडकत जाते. पण इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपण कधी विचार करतो का की जे लोक आपल्याला देवी शक्तीचा दावा करतात ते खरंच आपल्यासाठी काम करतायत का, की ते फक्त आपल्या कमकुवत क्षणाचा फायदा घेत आहेत? काळ पुढे सरकतो. 2021 मध्ये तिचं लग्न ठरतं, पण खरंच सांगतो, हा खडा काढलास तर लग्न मोडेल. आणि जेव्हा ती काही दिवसांनी तो खडा काढते, लग्न खरंच मोडतं. आता भीतीचं बीज रोवलं जातं, तो खरं बोलतोय, आणि इथून सुरू होतो मानसिक छळ. 2022 एक दिवस खरात तिला प्रसाद देतो, एक पेढा आणि काहीतरी कडवट पाणी. ती ते खाते, आणि काही वेळातच तिला गुंगी येते, आणि त्यानंतर जे घडतं ते शब्दात सांगणंही कठीण आहे. तिच्यावर बलात्कार होतो. पण इथे कथा संपत नाही. तो तिला धमकावतो, कोणाला सांगितलं तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन, तुझ्या पतीचा जीव जाईल. भीती, अपराध, गंड आणि लाज हे सगळं एकत्र येतं, आणि ती गप्प बसते. 3 वर्ष, होय, पूर्ण 3 वर्ष. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 ती सतत या नरकातून जात होती. वारंवार अत्याचार, मानसिक छळ, धमक्या, आणि तरीही ती गप्प. तुम्ही स्वतःला एकदा त्या जागी ठेवून बघा. जर तुमच्यासोबत असं काही घडलं तर तुम्ही काय केलं असतं? भीती जास्त मोठी असते की न्यायाची इच्छा? आणि मग एक दिवस 15 मार्च 2026 तिच्या मेहुण्याला काही संशयास्पद माहिती मिळते. तो तिला विचारतो, आणि अखेर ती सगळं सांगते. तो क्षण जिथे एक महिला 3 वर्षानंतर आपला आवाज उठवते. 17 मार्च ती पोलीस स्टेशन मध्ये जाते, तक्रार दाखल होते, आणि मग सुरू होतो एक मोठी कारवाई. पोलिसांचा छापा कर्मयोगी नगर मधील तुप्तबाळा बंगला, आणि तिथून अटक होते अशोक खरात. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. त्याच्या ऑफिस मधून जप्त करण्यात येतो एक पेनड्राईव्ह, आणि त्यात अनेक व्हिडिओ, जे पाहून पोलिसही हादरतात. असं समोर येतं की हा फक्त एक केस नाही, तर हा एक मोठा जाळा आहे. अनेक महिला, अनेक बळी, आणि कदाचित अजूनही कित्येक लोक जे अजून पुढे यायला घाबरत आहेत. या प्रकरणात आणखीन एक ट्विस्ट येतो. ऑफिस बॉय गौरव जाधव,
त्याच्यावर संशय आहे की तो या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असू शकतो. तो व्हिडिओज वापरून ब्लॅकमेल करतो, कोट्यवधीची खंडणी मागतो आणि जेव्हा पैसे मिळत नाहीत तेव्हा तो पीडित महिलांना धमकावतो. ही कथा आता फक्त एका व्यक्तीची राहत नाही, ही कथा बनते पॉवर, भीती आणि भ्रष्टाचाराची. राज्य सरकार ही जागा होतं, SIT स्थापन केली जाते, उच्चस्तरीय चौकशी सुरू होते, कारण या प्रकरणाचे धागेदोरे फक्त नाशिक पुरते मर्यादित नाहीत. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, आपण अजूनही अशा लोकांवर विश्वास ठेवणार आहोत का जे आपल्या भीतीचा फायदा घेतात? की आपण आता जागा होणार आहोत? ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, अंधश्रद्धा, आंधळा विश्वास आणि भीती हे तिन्ही एकत्र आले की माणूस स्वतःचं आयुष्य गमावतो. पण त्याच वेळी एक धाडसी पाऊल, एक आवाज संपूर्ण सिस्टीम हलवू शकतो. आज ही महिला एकटी नाही, तिच्यासारख्या अनेक महिलांसाठी ती एक आवाज बनली आहे आणि कदाचित ही सुरुवात आहे अशा सर्व कॅप्टनला उघड करण्याची. शेवटी फक्त एकच गोष्ट, विश्वास ठेवा पण अंधविश्वास नाही. प्रश्न विचारा आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवा, कारण शांत राहणं हे सर्वात मोठं अपराध असतं.